थेट मंत्रालयात आज शिवयुनिटी फाउंडेशनच्या टीमनी पाठपुरावा केलेला आहे. सोबतच मुंबई BMC. मित्रांनो, आजकाल तुम्ही बऱ्याच न्यूज पाहताय नाही का? एखादी झेडपी जागा देत नाहीये, एखादी जी काही बातमी आपल्यापर्यंत आलेली आहे ती आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी ॲडव्होकेट प्राध्यापक बालुशा म्हणे शिवयुनिटी फाउंडेशनच्या वतीनं तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. मित्रांनो, BMC सुद्धा या जागा द्यायला डायरेक्ट नकार दिलेला आहे. त्याच्यानुसार जे सत्य आमच्या समोर येतंय ना, मग ते शिक्षण सेवक कालावधी संदर्भातलं असो किंवा ज्या आस्थापना सांगत आहेत की आमच्याकडे जागा नाही आहेत त्यांच्या संदर्भातलं असो. आणि हो, आयुक्त ऑफिसमधून जे महत्त्वाचे रोल प्ले करतात ते आज मंत्रालयामध्ये अधिकारी होते आणि त्यांची सुद्धा महत्त्वाची कॉन्फिडेन्शियल मीटिंग झालेली आहे. आणि त्याच्यामध्ये काय झालेलं आहे हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑन करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना पोहोचवा. ऑथेंटिक इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळते याच प्लॅटफॉर्मवरती. आणि हो, जर तुम्हाला शिक्षक व्हायचं TIT मध्ये माणसं आहेत तर मात्र तुम्हाला दिशा आणि मार्गदर्शनसुद्धा टीचर्स हेल्पलाईन मेंटरशिप बॅचच्या माध्यमातून मिळत आहे. प्ले स्टोअरमध्ये जाऊन A+ गुरु ॲप डाउनलोड करा आणि आजच टीचर्स हेल्पलाईन जॉईन करा, जिथं तुम्हाला मिळणार आहे A to Z प्रश्नांचं सोल्युशन आणि वैयक्तिक मार्गदर्शन. मित्रांनो, आज मंत्रालयामध्ये जेव्हा टीम पाठपुरावा करायला गेली होती त्याच्यामध्ये सुनील सर असतील, बर्गे सर असतील आणि राठोड सर असतील, दीपक राठोड सर यांनी मंत्रालयामध्ये याच्या संदर्भातला अनिल सर असतील यांनी मंत्रालयामध्ये पाठपुरावा केलेला आहे. आणि त्यांनी मंत्रालयात जाण्यापूर्वी पहिल्यांदा BMCला व्हिजिट केलेली आहे. आणि BMCला केलेल्या व्हिजिटनुसार BMCचं जे रोस्टर आहे बिंदू नामावली तपासणीसाठी दिलेलं आहे ते सुद्धा आजच. म्हणजे बऱ्याच उमेदवारांच्या मनामध्ये शंका होत्या की मुंबई BMC पण जागा देणार नाहीये. तुम्हाला सांगायचं आहे की मुंबई BMC जागा देणार आहे. पवित्र पोर्टल 2022च्या दुसऱ्या टप्प्यामध्ये मुंबई BMCने एकही जागा दिली नव्हती. त्यामुळे आता त्यांना जागा दिल्याशिवाय पर्याय नाही. मुंबई BMCच नाही हो, सगळ्यांनाच पोर्टलवरती जागा दिल्याशिवाय पर्यायच ठेवला नाही आहे शालेय शिक्षण विभागानं. त्यासाठी शालेय शिक्षण विभागाचे मनापासून आभार. फक्त एकच आहे, जर वेळेत भरती जर फटाफट लवकर जास्त पदांची केली ना तर आम्ही शालेय शिक्षण अधिकाऱ्यांचे जाऊन सत्कारसुद्धा करू. कारण मित्रांनो, चांगलं काम केल्यावर कौतुकाची थाप दिलीच पाहिजे. आणि सध्या पोर्टलवरती आस्थापना येतात, सर्व जागा वाढतात, ही सुद्धा चांगलीच गोष्ट आहे. मित्रांनो, BMCमध्ये जेव्हा व्हिजिट केलेली आहे आमच्याच टीम मेंबरनी, तेव्हा त्यांनी तिथे त्यांचं बिंदू नामावलीसाठी गेलेलं आहे आणि रोस्टर तपासणीसाठी बिंदू नामावली मावकाकडे गेलेलं आहे. आणि अर्थातच आता तिकडून आल्यावरती त्याच्यात काही त्रुटी आढळल्या तर मात्र ते पुन्हा एकदा BMCकडे पाठवून पुन्हा एकदा त्याला ते अप्रुव्हल मिळणार आहे. मित्रांनो, हे लक्षात घ्या, सध्या तिथे जागा किती आहेत याचा आकडा जरी आमच्यापर्यंत आला असला ना तरी आता आम्ही तुम्हाला तो सांगणं सुयुक्तित राहणार नाही आहे. कारण जागा याच्यामध्ये कमी जास्त होतील आणि जेवढ्या जागा असतील फायनली किती द्यायचे यांची कॉन्फिडेन्शियल मीटिंग फायनलला होणार आहे. त्याचमुळे आज बरेच अधिकारी तुम्हाला सांगताना दिसतात आहे की जागाच नाही आहेत, आमच्याकडे 0 जागा आहेत. जसं की संभाजीनगर, हे मान्य आहे की संभाजीनगरमध्ये अतिरिक्त आहे, तिथल्या जागा येणार आहेत. परंतु बाकीकडच्या जे काही आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून आकडेवारी भेटते, आज आपली टीमसुद्धा चंद्रपूर इथे जाऊन आलेली आहे. त्यांनी सुद्धा पाहिलेलं आहे की बऱ्याच ठिकाणी सांगत आहेत की जागा नाही आहेत. परंतु त्याच्या पाठीमागचं वास्तव काय आहे तर ते सध्या सिक्रेट आहे की पोर्टलवरती जागा ज्या आहेत त्या कोणालाही कॉन्फिडेन्शियली सांगायच्या नाहीत. जरी तुम्हाला माहीत असल्या ना तरीसुद्धा त्या पब्लिकली सांगायच्या नाहीत. अशा पद्धतीचे आदेश असू शकतात, म्हणूनच ते सांगत असावेत. याच्या संदर्भात BMCच्या ज्या पूर्ण जागा सर्व विषयाच्या येणार आहेत त्याच्यामध्ये बल्ले बल्ले असणार आहे संगीत, कला आणि कार्यानुभव विषयाची. यांच्या जागा मोठ्या प्रमाणात पोर्टलवरती आलेल्या तुम्हाला पाहायला मिळतील. आता ज्या क्रीडा शिक्षकाच्या जागा आहेत त्या BMC जागाच देणार नाही आहे असं BMCने थेट म्हणलेलं आहे. बरं, दुसऱ्या टप्प्याच्या वेळेससुद्धा जवळपास 200 जागा रिक्त होत्या आणि अचानक असं काय झालं की BMC क्रीडा शिक्षकाच्या जागा देणार नाही आहे. रादर क्रीडा शिक्षकाची जागा तर BMCने भरायला हव्यात, परंतु सध्या मात्र त्यांनी असं सांगितलेलं आहे कारण त्यांना निर्देश दिलेले नाही
शिवनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही येणाऱ्या काळामध्ये याच्यासाठी सुद्धा पाठपुरावा करणार आहोत. फायनली BMC, मुंबई BMCच्या मोठ्या जागा पोर्टलवरती येतात. इतकंच सध्या कामाची बातमी तुमच्या महत्त्वाची आहे. आता जेव्हा आमची टीम आहे उपसचिवांना भेटलेली आहे, त्यांच्या भेटीमध्ये त्यांनी जे काही आपल्यापर्यंत डिटेल दिलेले आहेत, त्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार आपण पाहतोय की त्यांनी सांगितलं की सध्या पोर्टलवरती आस्थापना येत आहेत, ज्यांच्यासाठी पत्रकं निघाली नाहीत, रजिस्ट्रेशन लॉग इन निघाले नाहीत, त्यांच्या संदर्भातले वेगवेगळे आदेश येतात आहे. जसं की आता पेसा संदर्भातला जो काही GR निघाला सामान्य प्रशासन विभागाचा, तसं बाकीच्या विभागाचे सुद्धा GR तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये पाहायला मिळतीलच. आणि त्यामुळे सध्या जागेचा आकडा कोणालाच सांगता येणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. सोबतच शिक्षक कधी जॉईन होतील तर त्यांनी सांगितलं की जून-जुलै महिन्यामध्ये आमचं टार्गेट आहे की राऊंड फटाफट क्लिअर करून शिक्षक भरतीसुद्धा करायची आहे. आणि याच्यामध्ये अजून एक महत्त्वाचा तुमच्या जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे शिक्षण सेवकाचं काय, त्यांचा कालावधी कमी होणार आहे का? तर आबासाहेब कवळे जे उपसचिव आहेत त्यांनी सांगितलं की आमच्यापर्यंत अशी कोणतीही चर्चा आलेली नाही आहे, जर आली तर आम्ही तुमच्यापर्यंत नक्की सांगू. एका लाईनमध्ये त्यांनी ही गोष्ट तिथंच संपवलेली आहे मित्रांनो. शिक्षण सेवकांचा कालावधी कमी झाला पाहिजे. कॉन्फिडन्शियल जर हा GR निघणार असेल ना तर 100% त्याचं स्वागतच आहे. परंतु जे अधिकाऱ्यांपर्यंत आपण माहिती काढतोय त्याच्यामध्ये तर त्यांची अशी उत्तरं मिळत आहेत, जसं की दादा भुसेने सुद्धा आम्हाला हेच उत्तर मुंबई आंदोलन शिवनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून 10 मार्च 2026ला केलं होतं आणि शिष्टमंडळ बैठकीमध्ये त्यांचं सुद्धा असंच उत्तर होतं. पाहूया त्याच्यावरचे अपडेट्स आहेत ते आम्ही तुम्हाला कळवणार आहोतच. सोबतच जे काही संच मान्यता आहे त्याच्यानुसार शिक्षक अतिरिक्त आहेत, मग जागा येतील का? तेव्हा त्यांनी सांगितलेलं आहे की संच मान्यतेमुळे शिक्षक जरी अतिरिक्त असले तरीसुद्धा रिटायरमेंटसुद्धा तेवढ्याच पदांची आहे. त्यामुळे पोर्टलवरती जेवढ्या जागा आहेत तेवढ्या सर्वच्या सर्व जागा पोर्टलवरती देतील. त्याच्यानंतर 80% पदभरतीला मान्यता असल्यामुळे आणि नंतर शालेय शिक्षण विभाग ठरवणार आहे की किती जागा अप्रूव्ह करायच्या. मित्रांनो, असा पद्धतीचा हा प्रवास आहे. मंत्रालयामध्ये ही बैठक जेव्हा चालू होती त्याच्यामध्ये आयुक्त ऑफिसमध्ये महत्त्वाचं जे जे आयुक्त आहेत, शिक्षण आयुक्त, ते सुद्धा सांगतात की यांची भेट घ्या. ते म्हणजे राजेश शिंदे सर, ते सुद्धा आज मंत्रालयात होते आणि उमेदवारांची त्यांची सुद्धा भेट झालेली आहे. आणि एकाच भेटीमध्ये आयुक्तालय आणि मंत्रालय दोन्हीकडचं अपडेट मिळालेलं आहे आणि त्या मिळालेल्या अपडेटनुसार सध्या प्रोसेसमध्ये आहे. आस्थापना आहे ते रजिस्टर करत आहेत, लॉग इन करत आहेत आणि बाकीच्यांना म्हणजे एकदम कडक आदेश देण्यात आलेले आहेत की 15 मेपर्यंत, जसं तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की त्यांना ते पूर्ण करायचं आहे. आणि त्यांना आकडेवारी द्यायची आहे की सध्या त्यांच्याकडे किती काम झालेलं आहे, कोणाचं रोस्टर तपासणी बाकी आहे, कोणाचं काय आहे. 15 मे ही डेडलाईन दिलेली आहे. आणि सोबतच आपल्या मिळालेल्या माहितीनुसार कॉन्फिडेन्शियल मीटिंग 4 नंतर झालेली आहे. आयुक्त ऑफिसचे अधिकारी आणि मंत्रालयातील अधिकारी आणि यांच्यानुसार सध्याचे पेसा भरतीचा GR आहे किंवा बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत, ज्या टेक्निकली ज्या प्रॉब्लेम फेस करावा लागतो अधिकाऱ्यांना, त्याच्याबद्दल चर्चा झालेली आहे. आणि VCमध्ये शिक्षण अधिकारी, शिक्षण आयुक्त, उपसंचालक असतील, त्यांना काय सांगायचं याच्या संदर्भातली एक महत्त्वाची गाईडलाईन ठरलेली आहे. आणि आपल्या माहितीनुसार सध्या विषय शिक्षकांबद्दलचा जो तिढा आहे, माध्यमांबद्दलचा तो तिढा आहे, तो सुटला असावा अशी आपण अपेक्षा करूया. नंतरच्या जेव्हा आपण भेटणार आहोत, स्वतः मी मंत्रालयात याच्या संदर्भातलं अपडेट घेणार आहे आणि अर्थात आमची टीमसुद्धा आयुक्त कार्यालयातून घेईलच. आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोहोचू. अशाच ऑथेंटिक माहितीसाठी मित्रांनो स्टे कनेक्टेड. जी माहिती आमच्यापर्यंत येते ती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. बाकीचं मात्र तुमच्यापर्यंत जी माहिती आहे ती सुद्धा आमच्यापर्यंत तुम्ही पोचवा, हीच तुमच्या सर्वांकडे एक अपेक्षा आहे. कारण मित्रांनो, हे काम आहे ते सर्वांनी एकत्र येऊन केलं ना तर ते जोरदार पद्धतीने होणार आहे. दिल्ली दूर नाही आहे, लवकरच भरती होते, परंतु त्याच्यासाठी आपल्या सर्वांचं सहकार्य तितकंच महत्त्वाचं आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. व्हॉट्सअप चॅनलची आहे, तिथं जॉईन करा. आणि मनपा, नपा, झेडपी जिथे जिथे तुम्ही जाणार आहात तिथं आपल्या शिवनिटी फाउंडेशनच्या लेटरच्या माध्यमातून जर तुम्ही पाठपुरावा केला ना तर शिक्षक भरतीतील एकमेव जिथे सर्व पदाधिकारी ऑथराईज आहेत आणि संघटना रजिस्टर्ड आहे, त्यामुळे तुम्हालाही तिथं योग्य उत्तर देतील. आणि नाही दिले ना तर थेट आमच्या टीमशी संपर्क साधा. आम्ही नक्की तिथला काय गोंधळ आहे ते मात्र पाहून घेणार आहोत. मित्रांनो, अशाच ऑथेंटिक माहितीसाठी स्टे कनेक्टेड. थँक्स फॉर वॉचिंग. आणि हो,
तुम्ही जो जिल्ह्याचा पाठपुरावा करता ना, त्याची सुद्धा माहिती आमच्यापर्यंत पोहोचवा बरं का. म्हणजे जिथे जागा देत नाहीत, तिथं नक्की काय प्रॉब्लेम आहे जागा द्यायला? आर-टी-आय जरी टाकला, तरी त्याचं पहिल्या 30 दिवसामध्ये उत्तर द्यायचंच नाही. सेकंड अपीलला उत्तर द्यायचे. अशा पद्धतीचे आदेश मिळालेले आहेत. त्यामुळे आपल्याला हे 2 महिने अक्षरशः कसे जातील, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. उमेदवारांनी नवीन काय करावं, की फक्त वाटच बघावी, असाही त्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे. पाहूया त्याची उत्तरं तुम्हाला वेळ आणि काळच देणार आहे. सो अशाच ऑथेंटिक माहितीसाठी मित्रांनो, स्टे कनेक्टेड. थँक्स फॉर वॉचिंग.